कुठलाच माणूस गंमत अशी आहे की मान्य करत नाही की आमच्याकडनं जंगलाचा ऱ्हास झालाय, पण प्रत्येक जण हे म्हणतो की तो वाघ माझ्या गावात आलाय. त्या गावामध्ये आवाई बसवली की जो माणूस हत्तीला शांत करायला आलाय तो असे हात घासतो आणि हत्ती त्याचं ऐकतो. गजराज ते खा, ती केळी खा, बाकीची तोडू नको, पाहिजे तर बाजूला राजा भाऊची आहेत ती पण खा. समृद्धी महामार्गावर सुरुवातीला ऍक्सिडेंट झालेच ना, प्राण्यांचे कळप ब्रिजवरनं उड्या मारून दुसऱ्या काय बाजूला खाली पडलेच. दिल्ली मुंबईमध्ये कार्बनचा का त्रास होतोय? कारण कार्बन कंटेंट जिथे दाबून राहायला हवं अशी सुदृढ जंगल कोणी संपवली? आपण कुऱ्हाडीवर उड्या मारतोय, पाय देत नाहीये. माणुसकी ही फक्त जर माणसाकडे आहे तर माणसासारखं वागा. आम्हाला मारून हस्तिदंत अभिमानाने मिरवणं ही माणुसकी नाही. पैसे किंवा अन्न नाही मिळालं, तुम्ही मुंबईत येता. मला जंगलात खाणं मिळालं नाही आणि मी बाहेर आलो आणि जर खाल्लं तर आम्हाला स्वागताला फटाके. आपल्या हातात पुढचे 25 किंवा 30 वर्ष असतील जर आपल्याला हे सगळं वाचवायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय ॲनिमल विस्परर आनंद शिंदे यांच्यासोबत. एक भाग तर आपण सुंदररित्या त्यांना ऐकून घेण्यात, समजून घेण्यात अत्यंत मनोरंजक आणि उद्बोधकरित्या संपन्न केलेला आहे. आणि आता दुसरा भाग घेऊन तुमच्या समोर आलो आहे. अर्थातच या भागामध्ये आनंद शिंदे जे लोकविलक्षण काम करतात, ज्या पद्धतीचं जगणं ते जगतात, त्याविषयी अनेक गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे आणि आपलं आयुष्य जंगलासारखं समृद्ध करणार आहे. सो आपण आनंद शिंदेकडे वळूया. तर नमस्कार. नमस्कार. आणि तुम्ही भगवद्गीतेतला जो श्लोक उद्धृत केलात त्याच्यामध्ये एक मथितार्थ प्रत्येक श्लोकात आहे, हा इथे जात होता. तर हे काम करताना या पद्धतीचं एक विचारांची बैठक जी लागते, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो तयार व्हावा लागतो, तो तुम्हाला कुटुंबातनं कुणाकडनं मिळाला असं वाटतं, किंवा जास्त असोशी तुमची होती तुमच्या आजोबांनीच मला भगवद्गीता शिकवली. म्हणजे नुसती भगवद्गीता शिकवली असं नाही, जे म्हणजे आपण म्हणतो ना वळण लागण्याचं जे वय असतं, तो काळ माझा त्यांच्याकडे गेला. सुरुवातीला मजा म्हणून मी त्या गोष्टी ऐकायचो. आता मला कळतंय की प्रत्येक गोष्ट त्यांनी जी सांगितली त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही अर्थ होता. भविष्यात तुम्ही कसं वागलं पाहिजेत ही गोष्ट कुठे ना कुठे त्या गोष्टीत दडलेली होती. मग ती भगवद्गीता असेल, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी असेल, त्या प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट होती. म्हणजे साधी गोष्ट, त्यांनी झोपायच्या आधी एक गोष्ट ते मला रोज सांगायचे. त्याच्यामध्ये एका गोष्टीत त्यांनी मला गोष्ट सांगताना म्हणजे असं सांगितलं की एक राजा होता, तो जगज्जेता झाला आणि मग तिथे एक प्रथा होती की एक मोठा पर्वत होता. त्यांनी टेकडी म्हणला नाही, डोंगर म्हणला नाही, पर्वत म्हणला, म्हणजे त्याची भव्यता तुमच्या लक्षात यावी. तर तो पर्वत होता आणि त्या पर्वतावर सही केली जायची. जो जगज्जेता असेल तो सही करायचा. अच्छा. मग तो गेला तिथे, त्या द्वारपालाला त्यांनी सांगितलं की असं असं मी जग जिंकलंय. त्यांनी सगळे आत्ताच्या भाषेत सांगायचे डॉक्युमेंट्स दिले. डॉक्युमेंट्स. आणि मग त्याने सांगितलं की हो, आम्हाला मान्य आहे, तुम्ही जग जिंकलंय, तुम्ही आतमध्ये पर्वतावर सही करा. तो दरवाजा त्याने उघडून दिला आणि 1 तासा 1.5 तासाने तो परत बाहेर आला. म्हणे अहो, मी सगळा पर्वत फिरलो, म्हणे तिथे जागाच नाहीये कुठे, मग आता काय करायचं? त्यांनी सांगितलं की ठीक आहे, कुठली तरी सही खोडा आणि त्या ठिकाणी तुमची सही करा. म्हणे अहो, मग असं कसं चालेल? म्हणे. तर त्याचा अर्थ त्यावेळी असा होता, त्यांनी जे समजावून सांगितलं की तुमच्या आधी बरेच जण होऊन गेलेत, तुमच्या नंतरही बरेच जण होऊन जातील, कदाचित तुमचं काम पुसलंही जाईल. तुम्हाला त्यावेळी जे काम दिलंय तो रोल आहे तुमचा, त्या तुमच्या जीवनात तुम्हाला जे काम आहे तो तुमचा त्यावेळेचा रोल आहे. तो रोल तुम्ही पूर्ण करा आणि तेवढ्याच वर्तमानात जगा. भविष्याकरता मी हे लिहून ठेवलंय किंवा हे मी करून ठेवलंय या फंदातच पडू नका. तुमचा रोल आहे, तो रोल करा. कदाचित नंतर येऊन कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त चांगला असेल तर तो तुमचं काम मिटवूनच टाकेल. अशा पद्धतीच्या गोष्टींना म्हणजे त्या फार इम्पॅक्ट करून गेल्या माझ्यावरती. म्हणजे आपण आलोय तर आपली एक भूमिका आहे तेवढीच पार पाडायची. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ झालीच तर मदतच करा. त्रास नका देऊ कोणाला. करेक्ट आहे. आणि हे तुमच्या आजोबांपासून ही शिकवण तुम्हाला लाभली आणि त्याचा
कुठे ना कुठे तुमच्या कृतीमध्ये अंतर्भाव नेहमीच दिसून येतो, कारण हे जे आहे ते मी जगज्जेतन नाही, मी एक सामान्य माणूस आहे, हे ज्याच्या मनावर बिंबलं गेले तोच हे काम करू शकतो जे तुम्ही करताय. कसं आहे ना, आत्ता लोकांना असं वाटतं, अरे तुम्ही हत्तीशी बोलतो, अरे काय. हा. अहो पण माझ्या आधी लॉरेन्स अँथनी होऊन गेला ना. तो पण कदाचित तो माझ्यापेक्षा जास्त ग्रेट काय, त्याच्यामुळे लोकांना कळलं की एलिफंट विस्परिंग काहीतरी आहे. त्यांनी कदाचित माझ्याकरता पाऊलवाट किंवा रस्ता करून ठेवलाय ना. एलिफंट विस्परर आज मला म्हणतात, तर ती पाऊलवाट त्यांनी केली ना. मग मला तो तसा त्याचा रोल त्यांनी केला, मला माझा रोल करायचा आहे. माझ्यामुळे इतरांना जास्त फायदा व्हावा, हत्तींना त्याचा उपयोग व्हावा, एवढाच काम आहे माझं. आणि तेच म्हणतोय की तुमचा रोल आता तुम्ही करताय, तुमचा रोल करून तुम्ही पुढे जाल. पण त्याच्यानंतर म्हणजे शाळा, कॉलेज किंवा या लेव्हलला आता मुलांमध्ये ही जागृती की या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपण हे काम करू शकतो, अशा लेव्हलचं काय आहे का? आता कसं होतं, आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकत नाही आहोत, कारण आम्ही ऑन फील्ड काम आमचं जास्त आहे. पण ऑन फील्ड काम करत असताना त्या परिसरातल्या शाळा, आता समजा आजरा चंदगडमध्ये मी काम करत होतो, त्या परिसरामधल्या 60 ते 70 शाळांमध्ये आम्ही जाऊन प्रेझेंटेशन केलं. आणि तिकडे आम्हाला रिएक्शन्स अशा मिळाल्या की अशा पद्धतीने कोणी आम्हाला हत्ती समजावून सांगितला असता तर आम्ही हत्तीवरती बॉम्बच टाकला नसता, हे शिक्षकांचं म्हणणं आहे. आम्ही म्हणजे माणसांनी. जेव्हा शिक्षकांना कळेल तेव्हाच ते मुलांना समजावून सांगतील ना. काही ठिकाणी असंही अनुभव आला की आम्ही मुलांना समजावून सांगितलं, अगदी पोट तिडकीने समजावून सांगितलं, मुलं एक्साइट झाली, घरी गेली, आई वडिलांना सांगितलं, त्यांनी ऐकून घेतलं. असं कधी असतंय का? अभ्यासाला बस झालं, आम्ही केल्यावर फ्लश झालं. त्याच्यापेक्षा आधी म्हणजे विहिरीत असलं तर ते पोऱ्यात येणार. बरोबर. माकड हा जो प्राणी आहे, तो माकडांचा उपद्रव बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात, माकडं आली, कौलावर चढली, इकडे चढली, घरात घुसली आणि ते काहीतरी शोधत आलेले असतात किंवा पर्यटन स्थळी त्यांना त्यांचं फोटो काढले जातात आणि मग ते काहीतरी कॅमेराज तुमचा खेचून घेतात. असे इन्सिडेंट जेव्हा होतात तेव्हा त्या माकडांना दोषी धरलं जातं. तर आता समजा नॅशनल पार्कचं उदाहरण घेऊ किंवा इथे येऊर, तर अशा जंगलांमधनं माकडं बाहेर येतात, त्याचं कारण काय असतं? आतमध्ये ते राहत असतात ना इतकी वर्ष. आता आपण काय बघतो, आपण जी घटना घडली किंवा जो रिझल्ट आपल्याला दिसतोय की माकडं आमच्याकडे आली, हा रिझल्ट आहे. पण ती माकडं तुमच्याकडे का आली? आज जर तुम्ही कुठलंही नॅशनल पार्क घ्या, त्याचा आउटर पार्ट बघितला तर एन्क्रोचमेंट ही गोष्ट आपल्याला दिसेल. बरोबर. मला कोणाला टार्गेट नाही करायचं, करेक्ट आहे. पण एन्क्रोचमेंट झालं म्हणजे त्यांचं त्या ठिकाणचा अधिवास गेलेला आहे, ते तिथेच राहणार असतील, तर ते बाहेर आले का तुम्ही आत गेले? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर झाडं तोड झालेली आहे, माकड कुठे राहतं? झाडावर. जर झाड नसेल तर त्याला कुठे राहायला लागेल? जमिनीवर. मग ते इझी किल होणार लेपर्ड करता. मग स्वतःच्या संरक्षणाकरता माकडं कुठे येणार? जिथे झाडं आहेत तिथे. मग ती जर तुमच्या सोसायटीत असतील तर माकडं तुमच्या सोसायटीत येतील. ती जर तुमच्या गावात झाडं असतील जी तुम्ही स्वतःच्या सावलीकरता बांधली आहेत, तिथे ते राहणार, कारण तो त्यांचा राहण्याचं ठिकाण आहे. अधिवास आपण नाही म्हणू शकत, अधिवास जंगल आहे, पण राहण्याचं ठिकाण झाड आहे. मग ते झाडावर येणार ना. मग झाडावर न येताना जर 2 झाडामध्ये अंतर जास्त असेल आणि मध्ये तुमच्या घरांची कौलं असतील तर ते कौलावरनच पलीकडे जाणार. पहिलं ते तिकडे येणारा रिझल्ट तुम्ही बघू नका, तिकडे येण्याची कारण शोधा. काय त्याच्यात तुम्हाला सगळी उत्तरं आपोआप सापडतील. तो जर जंगलात व्यवस्थित झाडं असती तर तो इथे आला नसता. कसं होतं, जंगलात झाडं नाहीत, माकड बाहेर आलं, गवत नाही, ते गवत खाणारे प्राणी जंगल सोडून गेले. टेरिटोरियल प्राणी कोण आहे? वाघ, बिबट. मग ते तिकडनं हलू शकत नाही आहेत. मग ते जवळचा भाग कुठला, तिथे जाणार खायला. तिथे काय मिळणार? कुत्रे मिळणार, ते तुमच्या सोसायटीतले असतील, पाड्यावर असतील, कोंबड्यावर, गाई वासरं मिळतील. ते जंगल तुम्ही सुदृढ ठेवलं की या गोष्टी होत नाहीत. आणि कुठलाच माणूस, गंमत अशी आहे की मान्य करत नाही की आमच्याकडनं जंगलाचा ऱ्हास झालाय, पण प्रत्येक जण हे म्हणतो की तो वाघ माझ्या गावात आलाय, तो बिबट माझ्या गावात आलाय, माझी गाई वासरं खातोय. का खातोय? ग्लोबल वॉर्मिंग. ह्याचा अर्थ कोणाला कळलाच नाही. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपल्याला गरम होणार, एवढाच लोकांनी विचार केला. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मार्च महिन्यात गारांचा पाऊस पडेल, दुपारच्या वेळी गरम होईल आणि रात्रीच्या वेळी थंडी वाजेल. हे एकाच गावात घडतंय. तो जर कोकण असेल तर तुमचा आंबा संपला.
आज जिथे बर्फ पडायला पाहिजे हिमालयामध्ये किंवा आपल्या लेह लडाखला पाऊस पडून उपयोग नाही, त्या जमिनीचा पोत हा बर्फ अंगावर घेण्यासाठीच झालेला आहे. तिथे जर पाऊस पडला तर तिकडची माती वाहून जाणार, आपोआप झाडांचं नुकसान होणार, आपोआप तुमच्या दरडी कोसळणार. ग्लोबल वॉर्मिंग इतकं भयंकर आहे आणि कोणालाही ते जाणून, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे लोकांनी गरम होणार, ठीक आहे ना, म्हणजे काय मार्च एप्रिल मे बस 3 महिन्यात त्रास काढायचा आहे. अहो पण अवकाळी पाऊस आला जून महिन्यात, मला वाटतं 2023ला जून महिन्यात पाऊसच झाला नाही, तुमची लागवड दुबार करायला लागली. आणि हे फक्त आपण जंगल न वाचवल्यामुळे झालेलं आहे. कारण हा निसर्ग जंगलातच चालतो. तुम्हाला आज दिल्ली मुंबईमध्ये कार्बनचा का त्रास होतोय? कारण कार्बन कंटेंट जिथे दाबून राहायला हवं अशी सुदृढ जंगल कोणी संपवली? आपण कुऱ्हाडीवर उड्या मारतोय, पाय देत नाहीये. आणि बोंबा आपण कुऱ्हाडीच्या नावाने मारतोय, इथे कोणी टाकली. आपल्या हातात पुढचे मला वाटतं 25 किंवा 30 वर्ष असतील जर आपल्याला हे सगळं वाचवायचं आहे. पूर्ण निसर्ग आणि वातावरण. आता बघा ना, आताच ते हैदराबादची बातमी चालू आहे, 400 एकर संपवलं. आणि आता ती ऋषिकेशचा मार्ग कुठला, तिथेही काहीतरी 4 पदरी रस्त्यासाठी 400 झाडं तोडणार आहे, जो हत्तींचा पासिंगचा कॉरिडॉर आहे. त्या रस्ता तो मोठा झाला, आता ते बाबा सिंगल रस्ता आहे, तर त्यांना अंदाज घेतला असेल त्यांनी, तो जर 4 पदरी झाला तर ते कसं क्रॉस करणार? आपल्या समृद्धी महामार्गावर सुरुवातीला ऍक्सिडेंट झालेच ना, प्राण्यांचे कळप ब्रिजवरनं उड्या मारून दुसऱ्या बाजूला खाली पडलेच की. त्यांना हे समजून घ्यायला जो काही वेळ लागेल त्याच्यात आपण इतरांना म्हणजे त्या प्राण्यांना आपण त्या क्षणी गमावणार आहोत आणि त्यांना पुन्हा जन्माला घालणं आपल्या हातात नाही. हत्ती आता पातळ सुळ्यांचे किंवा सुळे नसलेले जन्माला येतात, कारण कित्येक वर्ष सुळ्यांकरताच त्यांना मारत गेले. त्यांनी आता स्वतःत बदल केला. सुळे त्यांच्याकरता प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. हत्ती डावरा का उजवा हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचा सुळा बघायला लागतो. जो सुळा जास्त वापरात तो जास्त झिजतो. उजवा झिजला असेल तर हत्ती उजवा, डावा झिजला असेल तर हत्ती डावरा. आता भविष्यात सुळेच नसतील तर अभ्यासक काय करणार आहेत? मग जर तो डावरा असेल तर मी त्याला कुठल्या बाजूने अप्रोच करायचं? मी डाव्या बाजूने अप्रोच केलं तर त्याची डाव्या बाजूची ताकद जास्त आहे, मी उजव्या बाजूने अप्रोच करायला पाहिजे. हे अभ्यासकाला कळणार कसं? ते सुळा बघून कळत होतं, ते आता कळत नाही. जर सुळे, आता केवढे सुंदर सुंदर हत्ती आहेत, बलदंड हत्ती आहेत, पण सुळे नाही दिसत आम्हाला. आमचा राजकुमार आहे त्याच्यामध्ये केरळला, अतिशय देखणा हत्ती आहे, पण मादीला जशा टुशी याव्यात तशा टुशी आहेत त्याला. दुसरा एक नीलकंठन नावाचा हत्ती कोडनाडला, म्हणजे जे उंच हत्तींपैकी तो एक होता, पण त्याचे सुळे पातळ आले. बलदंड सुळे त्याच्या उंचीला जे शोभून दिसले असते ते आलेच नाहीत. म्हणजे लोकांना ते फक्त सौंदर्य वाटतं ना, सौंदर्य नसतं. एखाद्याला आव्हान देण्याकरता हत्ती सुळे जमिनीत खुपसून माती उखडून काढतो, एखाद्याला खेळायला बोलवण्याकरता हत्ती सुळे जमिनीत घुसवतो आणि माती अलगद वर काढतो. ह्या दोन्हीतला फरक आता कळणार कसा जर सुळे नसतील? आपण स्वतः करता किती अडचणी निर्माण करतोय. ह्याच्याने हत्तीची अडचण होणार आहे का? नाही, त्याला माहिती आहे मी डावा आहे की उजवा आहे. आपली अडचण होणार आहे. बरोबर. काम करणाऱ्याची अडचण होणार आहे, जी खरे अभ्यासक आहे त्यांची अडचण होणार आहे. या सगळ्या व्यापक कामाची तुमच्या दखल ही जागतिक पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतली गेलेली आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण हे काम करणाऱ्या माणसांना कळू दे की हा पट किती विशाल आहे. 2015ला तोपर्यंत मी अभ्यासक म्हणून, अजूनही मी स्वतःला अभ्यासकच म्हणवतो, पण 2015ला इकोलॉजिकल अँड हेल्थ मॅनेजमेंट ऑफ एशियाटिक एलिफंट, दॅट इज एलिफा मॅक्सिमस, ह्याच्यावरती एक मोठं सिम्पोजियम दिल्लीमध्ये झालं. आणि जगभरातनं अभ्यासक आले. मी बायोलॉजिस्ट नव्हतो, मी वेटरनरी डॉक्टर नव्हतो, तरी सुद्धा डॉक्टर BM अरोरा यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल ऐकलंय, तुम्ही रिसर्च पेपर लिहा. डॉक्टर वाटवेंनी त्यावेळी त्यांनी पण मला सांगितलं की हा अनुभव तुम्हाला वाटतोय ते एक संशोधन असू शकतं, तुम्ही रिसर्च पेपर लिहा. मी दोघांनाही सांगितलं की माझी बॅकग्राऊंड आर्ट्स आणि लॉ आहे, तर मी रिसर्च पेपर त्याच्यात असणारी सायंटिफिक लँग्वेज मी नाही लिहू शकत. आणि 13ला अभ्यास सुरू झाल्यावर 15ला तर नाहीच लिहू शकत. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला जसं वाटतंय ना तसं लिहा. वाटवे सरांनी सांगितलं आमच्या इकडे 8वी 9वीतली मुलं सुद्धा आपला अभ्यास संशोधन म्हणून लिहू शकतात, तर तुम्ही मोठे आहात, तुम्ही लिहूच शकता. तर मग
त्यांनी सांगितलं म्हणून त्या स्टोरी टेलिंग पद्धत किंवा जसं जसं मी काम करत गेलो तशा तशा पद्धतीने तो मी अभ्यास लिहून काढला. आणि डॉक्टर अरोनांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही मला सबमिट केलात म्हणजे तो रिसर्च झाला नाही. एक कमिटी असते, ते कमिटी तो रिसर्च पेपर वाचते किंवा तुम्ही जे लिहिलंय ते वाचते, ते बेसिकमध्ये संशोधन आहे का ह्याचा ती अभ्यास करते आणि मग ते कंपॅडियममध्ये जर छापलं गेलं तर ते संशोधन असू शकतं. आणि मग मी त्यांना जसं मला लिहिता येत होतं, जसं मी काम केलं होतं तसं मी त्यांना ते लिहून पाठवलं. आणि नंतर एक मला वाटतं 2 महिन्यांनी त्यांचा मला मेसेज आला की तुमचं काम हे वेगळं आहे, तुम्ही प्रेझेंटेशनला या. आणि त्यावेळी पण ती कमिटी असेल की हे त्यांनी मान्य केलंय संशोधन म्हणून, पण त्यावेळी जी कमिटी असेल ती कमिटी सुद्धा तुमचं काम प्रत्यक्ष बघेल. कारण माझ्या कामात ग्राफ्स नव्हते, एंड रिझल्ट होता. हा हत्ती असा चिडला होता, त्याच्याबरोबर मी असं वागलो, त्याचा एंड रिझल्ट हा आहे. आणि ते प्रेझेंट केल्यानंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं हे काम आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळालं. असं करून कंपॅडियममध्ये माझा रिसर्च पेपर लीड पेपरमध्ये छापला. दुसऱ्यांदा लंडनमध्ये लिव्हिंग ब्रिज नावाचं मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये आमचं काम छापून आलं. आणि तिकडच्या संसदेमध्ये त्या मॅगझिनमध्ये जे काही छापून येतं त्याच्यावरती चर्चा होते. आणि ते काम वाचल्यानंतर आम्हाला असं समजलं की ऋषी सुनक यांनी विचारापलीकडचं काम म्हणून त्या कामाची दखल घेतली. किंवा आता आपल्या जेन गुडॉल या भारतात आल्या होत्या आणि आम्हाला एक थोडा वेळ त्यांना भेटण्याची वेळ राखून ठेवली गेली होती. पण नेमकं त्याच वेळी 10 हत्ती मध्य प्रदेशमध्ये कोडो मिलेटवरचं विषारी फंगस खाऊन वारले. आणि त्यांची जी 2 पिल्लं वाचली होती त्यातलं एक पिल्लू इतकं ॲग्रेसिव्ह झालं की त्याने 2 लोकांना म्हणजे आपल्या बरोबर असलेल्या आपल्या लहान बहिणीची काळजी घेण्याकरता त्यांनी 2 लोकांना ठार मारलं. मग त्याला शांत करण्याकरता, त्या पिल्लाला नॉर्मल करण्याकरता मला तिथे बोलवलं गेलं. आणि नेमकी माझी आणि जेन गुडॉल यांची ठरलेली भेट होऊ शकली नाही. पण माझी सौभाग्यवती श्रिया ही त्यांना भेटली. त्यांना फार म्हणजे आनंद झाला की एका माणसाने एवढं डेडिकेशन द्यावं की माझी भेट ठरलेली असताना माहित नाही परत भेटणार की नाही भेटणार. बरोबर. या परिस्थितीत सुद्धा आधी त्यांनी प्रिफर केलं की मी हत्तींना भेट देईन. तर त्या जेन गुडॉल यांनी माझ्याकरता व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवला की मी आत्ता नाही भेटली आहे तुला, पण मी भारतात आल्यावर किंवा तू माझ्या देशात आल्यावर आपण नक्की भेटणार आहोत. किंवा आत्ता एक साधारण 80च्या आसपास अभ्यासक अमेरिका आणि आफ्रिकेतले मिळून 80च्या आसपास 20-20च्या तुकड्यांमध्ये ते आले होते. आणि त्यांनी इथे येऊन नक्की अभ्यास काय आहे, तो कसा केला जातो हे सगळं समजून घेतलं. हे जागतिक पातळीवर सुद्धा या कामाची तुमच्या दखल घेतली गेलेली आहे. कारण ते कामच तितकं महत्वाचं आहे आणि याची हळूहळू अनेक गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत. जसं की सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा मी म्हणतोय की ते घरचं जे काही तुम्हाला सहाय्य आहे, सपोर्ट आहे, तर या सगळ्यामध्ये ट्रंकॉल तुमची जी संस्था आहे आणि तुमचं जे घर, याची एक सांगड, इकॉनॉमिकल सांगड घालणं हे तसं जिकिरीचं काम आहे. तर त्याकरिता तुमचं उपाययोजना किंवा त्या पद्धतीचं काय, कशा पद्धतीने ते चालतं? आता जे काही आम्हाला मदत होतीये ती सगळी मदत ही लोकांनी केलेलं डोनेशन आणि आत्ता जो काही आम्हाला प्रोजेक्ट मिळालाय त्या प्रोजेक्ट करता सरकारकडनं मिळालेली ग्रँट, या 2च गोष्टींवर आता आमचं सगळं चालू आहे. आणि त्यात आम्हाला आता CSR ही फार चांगली गोष्ट आहे की ज्याच्यातनं आम्हाला टाटा मोटर्स यांनी आम्हाला, म्हणजे टाटा मोटर्सनी आम्हाला गाडी देईस तर कुठलीही गाडी डोनेट केली नव्हती. ते त्यांच्या कायद्यामध्ये किंवा त्यांच्या बायलॉगमध्ये बसत नव्हतं, त्यांच्या पॉलिसीत ते नव्हतं गाडी डोनेट करणं. पण आमचं काम वाघ सरांना ज्यावेळी आम्ही दाखवलं त्यावेळी ह्या कामाकरता मदत करण्याकरता आम्ही सकारात्मक आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि आम्हाला पहिली गाडी डोनेशनमध्ये पॉलिसी बदलून टाटा मोटर्सने दिली. कुठची मिळाली? त्यांची जी टाटा झेनॉन, जंगल, म्हणजे त्याचं ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे आम्हाला जंगलात ती
वापरता येते. तोपर्यंत माझ्या बायकोचे खूप खूप आभार की माझी सियाज गाडी मी जंगलात वापरायचो. तिचं खाली ग्राउंड क्लिअरन्स नव्हता, पण ते कसं ते प्रॅक्टिस होऊन ती जंगलात कारण दुसरा पर्याय नव्हता. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी मला तोच एक पर्याय होता. आणि आम्हाला पर्सिस्टंट फाउंडेशनने आम्हाला गाडी डोनेट केली किंवा येस बँकेने आम्हाला सपोर्ट केला. तर असं आता हळूहळू जसंच काम लोकांपर्यंत पोचतंय तोपर्यंत तसं ते जास्त मदतीचा ओघ वाढतोय. पण मिळणारं डोनेशन आणि जेव्हा आर्थिक स्थिती डोनेशनची नसेल, म्हणजे डोनेशन कमी आले, तर आम्ही आमच्या दोघांचे खिसे ह्या कामासाठी पोटाला चिमटा हा एक शब्द आहेच. आणि आज आम्ही दोघं जण जेवणार नाहीत, पण कसं होईल ना की भविष्यात 10 जणांच्या जेवणाची सोय तर होईल. आज आम्ही हे काम करतोय, ते करू शकतोय ते वेगवेगळ्या राज्यातल्या सगळ्या वन खात्यांमुळे आणि त्यातल्या अधिकाऱ्यांमुळे. सो माझं खूप मोठे आभार आहेत की त्यांनी आम्हाला हे काम करू दिलं किंवा आमच्या कामावर विश्वास ठेवला. त्यांच्याशिवाय ही गोष्ट अशक्य आहे. तुम्ही पूर्वाश्रमीचे पत्रकार. हो. त्याचा अनुभव, त्याचं एक अधिष्ठान तुमच्याकडे होतच. आता ह्या प्रवासामध्ये कधी असा पत्रकारितेचा अनुभव कामाला आलाय किंवा पत्रकार असण्याची तुमची जी भूमिका आहे ती कधी मांडली आणि त्यातनं तुमचं काही फायदा झालाय, बचाव झालाय, असं काही झालंय? बचावाकरता मी नाही करत ती गोष्ट, पण पत्रकार पूर्वाश्रमीचा आहे म्हटल्यावरती एक बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तयार होतो आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे काही गोष्टी वेळेला विनोद पण घडतात. म्हणजे एक हत्ती केरळमध्ये चिडला होता. वन खात्याची लोक होती. मी तिथे गेल्यावरती मला सांगितलं की तुम्ही आत या. तर लोकल तिकडचा पत्रकार तो चिडला की परप्रांतीय आहे, त्याला तुम्ही आत घेता आणि आम्ही इकडे तुम्ही आम्हाला ओळखता तरी तुम्हाला आत घेत नाही, आम्हाला आत घेत नाही तुम्ही म्हणून. तर मग त्या अधिकाऱ्याने पण छान उत्तर दिलं की तुम्ही केरळी आहात हे मला माहिती आहे, तुम्ही केरळी आहात ते हत्तीला माहित नाही. असे पण गोष्टी होतात. पण एक बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच त्याच्यातनं तयार होतो. आणि तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का की बाबा हत्ती येऊन तुम्हाला तुमच्या बागेमध्ये खातायत किंवा तुमच्या शेतीवाडीमध्ये घुसतायत, तर कोणीतरी असं सांगितलंय की त्याला बाजूला वळव? म्हणजे आम्ही चंदगडमध्ये तेच काम गेली 2 वर्ष करत होतो की फटाके न वाजवता, काठी न वाजवता, म्हणजे काठी न वापरता बोलण्याच्या माध्यमातून हत्ती शेतातनं बाहेर काढायचे. मग त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या माझ्या अभ्यासाच्या आहेत की हत्ती अंगावर न घेता त्याला बोलून 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 राजा आमचा ऐकायचा, तो बोलून बोलून बाहेर जायचा. पण अण्णा तसा नव्हता, अण्णा अंगावर यायचा. मग अंगावर घेत घेत त्याला जंगलात नेऊन सोडायचं. कसं आहे ना, शेतकरी टिकला पाहिजे, त्यांनी शेती केली पाहिजे. पण मला शेतकरी टिकला पाहिजे म्हणत असताना हत्ती पण टिकवायचा आहे, कारण तो जर नाहीसा झाला तर निसर्ग चक्र कोलमडून पडणार आहे. त्यामुळे ते दोघंही सायमल्टेनियसली वाचवताना कधी हत्ती आमच्यावर चिडतो पण मारत नाही. हत्ती आम्हाला चिडतो, तो राग दाखवतो कान फ्लॅट करून वगैरे की मलाच का असंही विचारतो. तेच विचारायचं की हत्ती चिडतो म्हणजे हत्ती विनाकारण तुम्हाला सोंडेत उचलून गुरफटून लांब फेकतोय, लाथेने काहीतरी तुडवतोय, असे चित्र उगाच बोलले. हत्ती खूप डेंजर असतो, भयानक असतो, धडक दिली तरी तुम्ही कुठच्या, ते खरंच आहे, अगदी खरंय. पण तो असंच करणारा प्राणी आहे का तो? ती घटना केव्हा घडते हे तुम्ही बघितलं का? बऱ्याचदा जो हत्ती माहुताला तुडवताना फेकताना वगैरे जो दिसतो तो हत्ती प्रोसेशन मधला असतो, मिरवणुकीतला असतो. 18 तास जो प्राणी खातो तो जर तुम्ही 18 तास प्रोसेशन मध्ये, 18 तास नाही सोडून द्या, 4 तास सलग तुम्ही फिरवताय, त्याला पाणी खाणं मिळत नाहीये. किंवा त्याला जर तुम्ही सवय लावली की सकाळी एवढं म्हणजे 8 वाजता खाणं देणार, मग 12 वाजता देणार, मग 4 वाजता देणार, मग रात्री 8 वाजता देणार. 4 वाजता तुम्ही त्याला मिरवणुकीत आणलं, 8 वाजेपर्यंत तो मिरवणुकीत आहे. 4 आणि 8 दोन्ही त्याचे डाएट स्किप झाले. 180 किलो 200 किलो खाणारा प्राणी, 150 किलो खाणारा प्राणी, त्याचं डोकं नाही फिरणार, त्याला भूक नाही लागणार. वातावरण उष्ण असेल, दुपारी 2 ते 4 तुम्ही त्याला फिरवत असाल तर त्याला अंगावर पाणी नको. त्याचं कारण काय आहे? आम्ही एक
गोष्ट गोपीनाथन सरांच्या मदतीने एक हे केली होती की मध्ये मध्ये तुम्ही पाण्याची ड्रम्स भरून ठेवा. पण काय होतं अडचण, तो ड्रम मधलं पाणी घेऊन जर मागे उडवलं त्यांनी पाठीवर 4 जण बसलेली असेल, ते म्हणतात सर तुमच्यामुळे आमचे कपडे खराब झाले. अरे पण त्याला घाम येत नाही आपल्यासारखा. मग शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता त्याला माती, त्याला चिखल, त्याला पाणी हवंय ना. ह्याचा अभ्यास मिरवणुकीत फिरवणाऱ्या आणि त्याच्या बदल्यात पैसे घेणाऱ्यांनी केलाय का? मग तो चिडला आणि त्यांनी जर रागाच्या हत्ती चिडणार, तो काय आनंद शिंदेच्या साईज मध्ये चिडणारच नाहीये. तो चिडणार त्याच्या साईज मध्ये. 5 टनात चिडणार ना तो. मग 5 टनात जर 60 किलो समोर आलो तर त्याचे वाटच लागणार. दुसऱ्यामुळे एकदा एका हत्तीने मलाही ढकलून दिलंय, भलत्याच माणसाच्या चुकीमुळे. पण मी पडल्यानंतर तो मला चिरडायला आला नाही तिथे. मी त्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर, हाकेचं अंतर पण दूर, मी अगदीच 10-15 फुटावर पडलो होतो. त्याला जर मला मारायचं असतं तर येऊन त्यांनी चिरडलं असतं मला. त्यांनी नाही तसं केलं. मला इथे जखम झाली होती. उठून मी त्याला परत खाऊ भरवला. त्याने तो घेतला आणि हिज बॉडी लँग्वेज वर सॉरी, माझा तुझ्यावर राग नव्हता. ते समजून घेणं गरजेचं. आपण माणसाला नाही समजून घेत, आपण हत्तीच्या गोष्टी करूच नाही. खरंच म्हणजे ती प्रोसेसच फार वेगळी आहे, खूप डीप आहे तो विषयच, खूप डीप आहे. तुम्ही आता या सगळ्या कामांच्या निमित्ताने अशा ठिकाणी जाता जिथले लोक ऑलरेडी त्यांना काही माहित नसतं. ते हत्तीचा उपद्रव म्हणतात किंवा नासधूस म्हणतात, ते असे कावलेले असतात. आणि मग तुम्ही जाऊन काहीतरी, नाही तुम्ही हत्तींसाठी काम करणार का, आता हे हत्तींना प्रोटेक्ट करणार आले मला शिकवायला आले आणि आम्ही काय इकडे आमचं शेतीवाडी घर आहे तिकडे आणि हे काय, तर त्यांचा अटॅक झालाय काय, अंगावर काय शस्त्र घेऊन आले, तसं कधी काय घडले? येतात लोक चिडून, अंगावर येणारी लोक आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल कोणाबद्दलही किंतु ठेवण्याचं कारण नाहीये, कारण ती त्यावेळची परिस्थिती तशी होती. मी घाम गाळून एवढा मोठा केलेला ऊस हा माझ्या डोळ्यासमोर तो हत्ती खातोय आणि तुम्ही म्हणताय हत्तीला मारू नका, तर मी तुम्हाला मारू शकतो ना. ती त्या क्षणाची चीड होती. नंतर आमची चांगली मैत्रीच झाली की. पण त्याला वेळ जावा लागला. मला त्यांना हे सिद्ध करून दाखवावं लागलं की मी म्हणतोय ते योग्य आहे आणि त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अर्थात माणसांमध्ये असे लोक असतात की जे तुम्ही सिद्ध करून दाखवल्यानंतर पण विश्वास ठेवत नाही. तुमचं आयुष्य पैशाशी निगडीत आहे. तो माणूस कावलेला आहे, त्याला कळतंय माझं हे नुकसान आहे, 1 टनाचं नुकसान आहे, 2 टनाचं नुकसान आहे, जे काय आहे ते माझं होतंय आणि हा माणूस मला त्याला मारू देत नाही. तू जाशील रे बाबा मारायला, पण तो जर मारायला आला 40 किलोमीटर/च्या स्पीडने तू पळू शकणार आहेस का शेतातल्या परिस्थितीत? म्हणून मी थांबवतोय तुला. कसं असतं ना की बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्या हत्तीवरती एखाद्याचं राजकारण अवलंबून असतं, एखाद्याला त्यातनं मिळणारा इतर फायदा बघायचा असतो. बरोबर. मला असेही लोक सांगणारे भेटलेत की तो गेल्या वर्षी येऊन गेला किंवा तो येऊन खाऊन गेला, माझं गेल्या वर्षी 100 टन आला होता, यावेळी 120 टन आला. असेही लोक सांगणारे भेटले. तुम्हाला सगळ्या पद्धतीचे लोक भेटत असतात. प्रत्येकाचा आपापला त्याच्यामध्ये थॉट प्रोसेस असतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, मावळत्या सूर्याला पण नमस्कारच करायचा आणि मध्यान्हाच्या सूर्याला पण नमस्कारच करायचा. तुम्ही मगाशी म्हणालात कुणीतरी सांगितलं तुम्हाला की केळ्या खायची, बाजूच्या ते काय होतं, मला ते माणसाची प्रवृत्तीच दिसली त्यातनं की बाबा येतात ते येऊ दे, पण त्याला सांग. एक गाव होतं, त्या माणसाला काही बोलायच्या आधी मी हसायलाच सुरुवात केली. म्हणजे आम्ही हसून हसून पडलो होतो त्या क्षणी. एका माणसाची केळी हत्ती खात होता. तर मी म्हणलं अरे आनंद शिंदे आयुष्यभर इथे येऊ शकत नाही, जेवढी वन खात्याची परवानगी आहे तेवढाच येऊ शकतो. तुम्ही त्या हत्तीला मारू नका, टाळू नका, त्याला सांगा की बाबा तू खा ते, पण नुकसान आमचं कमी कर. तुझं पोट भरल्यावर बाकीचे 4 तोडून जातो ते तोडू नकोस. आणि त्या माणसाने तिकडे गेला की बाबा त्याला आम्ही समजा गजराज नाव दिलं. तर गजराज ते खा, ती केळी खा, बाकीची तोडू नको, पाहिजे तर बाजूला राजा भाऊची आहेत ती पण खा. माझे खातो त्याची पण खा. हे म्हणजे मानवी प्रवृत्तीचं पण त्यातलं एक उदाहरण आपल्याला समोर येतं. एक हत्ती पकडला होता. मी वन खात्याचे अधिकारी
आणि माझ्या टीम मधले एक सदस्य, असे आम्ही 3 जण उभे होतो. तो आमच्या मागे होता आणि मी त्याला सांगतोय, मला असं वाटलं की हा काहीतरी घोळ करणार. मी त्याला म्हणतो, बाबा थोडं मागे हो ना, हत्ती आहे ना तो, म्हणजे कुत्रा असता तर मी बोललो असतो बाजूला येऊन उभा राहा, पण तो हत्ती आहे ना आणि 3 लोकांना मारलंय त्याने म्हणून तुम्ही पकडायला लावलाय ना तो, तर अंतर ठेव ना. तर आम्ही बोलत असताना 2 माणसांच्या मधनं धावत जाऊन त्याने हत्तीच्या सोंडेला हात लावला आणि जेवढ्या स्पीडने तो आला तेवढ्या डबल स्पीडने पळून गेला आणि नंतर सुरक्षित अंतरावर जाऊन थँक्यू या गणपतीला एकदा हात लावायचं होतं माका. अरे बाबा, असं नाही होत रे बाबा. सर, आता ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही गावगाव किंवा राज्यात फिरत असता. म्हणजे आता तुम्ही कोकणाचं म्हणाला, तर कोकणात गेल्यानंतर तुमची भाषा मराठी असल्यामुळे ते कळतंय की काय बोलतोय आणि त्यामुळे काय थोडंसं तरी कळतं की काय. पण कर्नाटक, केरळ अशा ठिकाणी जाता किंवा अजून बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या लोकांना तुम्ही काय बोलताय ते कळत नाही. पण हत्ती तर ऐकतायत, वाघ, सिंह ऐकतायत, इतर प्राणी ऐकतायत. हे काय चमत्कार आहे, हा माणूस जादूटोणा करतो असं वाटू शकतं. असं कधी वाटलंय का कुणाला? अशा घटना केरळमध्ये एक घडली, आपल्या ताडोबात एक घडले. म्हणजे केरळमध्ये हत्तीच्या पायाला विशिष्ट पद्धतीने काठी लावली तर हत्ती पुढे येत नाही, असं त्यांचं मत होतं. ओके. आणि मी तिथे उभा राहिलो, माझं आणि हत्तीचं बोलणं चाललं होतं. अगदी म्हणजे 5 मिनिटानंतर त्या हत्तीने असं पाय असा हलवला, ती काठी बाजूला, असं एवढंच केलं, ती काठी बाजूला पडली. आता त्याच्यावरचा कंट्रोल सुटला ना आणि शांतपणे येऊन तो माझ्या बाजूला उभा राहिला. त्यानंतर त्या लोकांना एवढा धसका बसला की ह्या माणसाला जादूटोणा येतो, इतक्या वर्षात हत्तीने पाय हलवला नाही, तो पाय हलवून तो. आणि आम्हाला रात्री किंवा अर्ली मॉर्निंग म्हणा, म्हणजे 3:30-4च्या वेळेला एक फेरी मारायची परवानगी होती की अभ्यास म्हणून ते हत्ती कसे काय करतायत, त्यावेळी उभेच आहेत आडवेच आहेत, एक फेरी मारून मी बघून यायचो. शेकोटी तिथे लावली होती, म्हणजे ती शेकोटी उष्णतेकरता नव्हती, तो ह्याच्या जवळचा, विषुववृत्ताच्या जवळचा परिसर आहे, त्यामुळे उष्णता तिथे येत नाही, पण तिकडे मच्छरचा त्रास होऊ नये म्हणून. आता वॉचमन झोपलेला, मी असंच सरळ पुढे निघून गेलो आणि त्यांनी मी पुढे गेल्यावर त्यांनी बघितलं, त्यांनी मला रूम मधनं बाहेर येताना बघितलं असं, आणि पुढे गेलेलं बघितलं, मधल्या पॅच मध्ये त्यांनी बघितलंच नाही. आणि मी एक अशी चादर माझी होती ती मी अशी पुन्हा गुंडाळून घेतली. त्याला ते पंख वाटले, त्याला ताप भरला आणि शिंदे सरांच्या रूम मधनं काहीतरी आलं आणि तो असं ते कसं ना, ते आदिवासी लोक त्याच्यात जास्त, त्यामुळे ते तो ताडोबामध्ये हत्तीला मी त्या गवत भरवायचो, ते इथे कापायचं हाताला, आणि कारण ते असं गवत घेऊन जायला मोठा बंडल असायचा. तर मी काय करायचो, एक तर थंडी तिकडे 3 डिग्री टेम्परेचरला आम्ही काम करत होतो, तर मी असं तेल, म्हणजे त्यात जे निघायचं तेल ते घट्टच असायचं, ते हातावर घ्यायचं, चोळायचं, इथे लावायचं असं, आणि पुन्हा काम करायला सुरुवात करायचं. मी जे घेतोय ते तेल आहे हे कोणाच्या लक्षात आलं नाही. त्या गावामध्ये आवाई बसवली की जो माणूस हत्तीला शांत करायला आलाय तो असे हात घासतो आणि हत्ती त्याचं ऐकतो. म्हणजे आम्ही ज्यावेळी आम्हाला नाश्त्याला मी फिक्स पोहेच ठरवलेले की तुम्ही पण डोक्याला त्रास घेऊ नका, पोहे द्या, विषय संपवा. पण सतत 10 दिवस पोहे खाऊन ज्यावेळी मला कंटाळा आला, 11व्या दिवशी मी ज्यावेळी बाहेर गेलो पोहे म्हणजे दुसरं काहीतरी खायला, त्यावेळी ते लोक माझ्या हाताकडे बघत होते, कोणी माझ्या तोंडाकडे बघितलं नाही आणि माझ्या हातनं पैसे घ्यायला कोणीही तयार नाही. पण हे एक अशा पद्धतीचे काम करताना असे अनुभव येणं स्वाभाविक आहे, कारण माणूस वेगळ्या पद्धतीने बघत असतो. मगाशी जर तुम्ही म्हणालात की असा एक प्रयत्न केला गेला की हत्तीशी कॉलवर तर बोलतोच, पण अजून टेक्नॉलॉजिकली काय कम्युनिकेशन त्यांच्याशी डेव्हलप करू शकतो, याच्यावर तुम्ही काम करताय का? टेक्नॉलॉजीचा वापर करून हत्तीशी कम्युनिकेशन करण्याचा किंवा त्यांचा रमलिंग पॅटर्न्स हे समजून घेण्याचा नक्कीच प्रयोग त्या ठिकाणी चालू आहे. पण काही काही वेळेला अशा घटना घडतात की एक माणूस होता, त्याचा हत्ती खाणं त्यांनी बंद केलं होतं. त्या माणसाला असं सांगितलं गेलं की आनंद शिंदे हत्तीशी बोलतो आणि हत्ती त्यांच्याशी बोलल्यावरती नीट वागतो. त्यांनी केरळवरनं फोन केला मला आणि मग मल्याळम मध्ये बोलत होता. मग मी जी ओळ शिकलो होतो तिकडे की मल्याला अरेला, म्हणजे मल्याळम मला येत नाही, कोरच मनसलाई, थोडं थोडं समजतं. मग उरू मिनिट असं उरू सेकंड म्हणजे 1 सेकंद असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
मग त्याने कोणीतरी एक हिंदी बोलणारा पकडून आणला. मग त्यांनी मल्याळम मिश्रित हिंदीत आमच्याशी बोलायला सुरुवात केली की ओके. इसका हाथ ही खाना नहीं खाता, वो खाने को बोलो, वो खाएगा, ये खुश होएगा. ओ. मी म्हटलं असं कसं सांगू मी त्या हत्तीला फोनवरनं. शेवटी त्याने मला फोर्स केला आणि मी त्याला म्हटलं असं मी पहिल्यांदा करतोय आणि इथून पुढे कधीच करणार नाही. मग मी एक रंबलिंग पॅटर्न केला. मला 100% माहिती आहे की त्या हत्तीला तेवढं काही कळलं नसेल, जे समोर उभं राहून जे कळतं बरोबर. तेवढं कळलं नसेल. पण जे काही झालं त्याच्यानंतर त्याच्या हत्तीने खाल्लं. माझ्यामुळे झालं असं मी क्लेम करूच शकत नाही, कारण मी मुळात उपस्थित नव्हतो तिथे. पण जे काय झालं फ्लूक असणार. त्याच्यानंतर त्या हत्तीने खाल्लं आणि मग रात्री तो माणूस रडत रडत त्याने फोन केला की तुम्ही बोललात आणि हत्तीने खाल्लं. मी त्याला समजावून द्यायचा प्रयत्न केला की ह्याचा कुठलाही क्लेम मी करत नाही, हे मी त्याला समजावून सांगितलं, कारण चुकीचा पायंडा पडू शकतो त्यात. एक वेगळा थोडासा प्रश्न विचारतो की समजा माणसासारखं जर माणसाच्या भाषेत हत्तीला बोलता आलं तर तो काय सांगेल हो? या सगळ्या आजूबाजूच्या माणसाला काय सांगेल तो? बेसिकली तो हे सांगेल की माणुसकी ही फक्त जर माणसाकडे आहे तर माणसासारखं वागा. ती चावी की ती वापरा, नीट वागा. बेसिक आम्हाला मारून हस्तिदंत अभिमानाने मिरवणं ही माणुसकी नाही. आमचा रस्ता अडवणं ही माणुसकी नाही. आज तुम्हाला तुमच्या गावात जर जेवण नाही मिळालं, पैसे किंवा अन्न नाही मिळालं, तुम्ही मुंबईत येता. करेक्ट. मला जंगलात खाणं मिळालं नाही आणि मी बाहेर आलो आणि जर खाल्लं तर आम्हाला स्वागताला फटाके. बरं, ते स्वागताचे फटाके असते तरी मान्य केलं असतं. ते स्वागताचे फटाके नाही आहेत. तुमची रिॲक्शन ही रिझल्टवर आहे. रिझल्टवर रिॲक्शन देऊ नका. बरोबर. तो रिझल्ट का मिळाला याचं कारण कृपया शोधा. सर, आता एवढा मोठा व्याप सांभाळताना लोकोपयोगी आणि प्राणी उपयोगी असं म्हणूया आपण काम करता यावं म्हणून NGO एक तुम्ही सुरू केलेला आहे, जो सकारात्मक काम करतो आहे, तो ट्रंकॉल. तर ट्रंकॉलमध्ये आम्हाला आमचं श्रम द्यायचं असेल, वेळ द्यायचा असेल किंवा आर्थिक पद्धतीने काही योगदान द्यायचं असेल तर कसं काय आम्ही संपर्क करू शकतो किंवा काय वेबसाईट असेल त्याची? trunkcall.org ह्याच्यावरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. trunkcall.org. ट्रंकॉल फाउंडेशनचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही मेसेज पाठवू शकता. ट्रंकॉल फाउंडेशन trunkfoundation@gmail.com ह्याच्यावरती तुम्ही ईमेल करू शकता. आणि आत्ता जो प्रोजेक्ट झाला त्याच्यात गवत असेल, बांबू असेल, वेगळी मोठी झाडं असतील, म्हणजे आम्ही जी झाडं लावली ती 3-3 क्विंटलची झाडं लावली. तर अशा पद्धतीने 1,12,000च्या आसपास आम्ही प्लांटेशन केलंय. त्या प्लांटेशनमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, जेणेकरून आपल्याच पुढच्या पिढीकरता आपणच निसर्ग वाचवतोय. मी कितीही प्राण्यांकरता काम केला तरी त्याचा एंड प्रॉफिटर, शेवटचा फायदा हा माणसालाच होणार आहे. खूप थँक्यू सर. मित्रांनो, आपण जेनरिक लेवलला बँक बॅलन्स बघत असतो, परिवाराचा बॅलन्स बघत असतो, पण आनंद शिंदे ज्यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या त्यांच्या कामामधून ते पूर्ण विश्वाचा बॅलन्स बघतायत. कारण निसर्ग म्हणजेच विश्व, निसर्गातल्या विविध प्रजाती म्हणजेच विश्व, त्या प्रजातींचं एकमेकांसोबतचं कोएक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व हेच विश्व आहे. आणि त्या विश्वाचा बॅलन्स कसा राखला जाईल ज्याची आपल्यासारख्या माणसांकडनं काळजी घेतली जात नाही, ती काळजी आपल्याकडनं सुटलेली काळजी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना आमच्याकडनं पहिलं तर थँक्यू. बाकी सगळ्या गोष्टींची मदत जेवढी शक्य होईल तेवढी आपण करणारच आहोत. आपण सगळेच मिळून आपलं काम आहे हे, फक्त त्यांचं काम नाहीच आहे, ते एक आपले दुवा, आपल्या दिशादर्शक माध्यम म्हणून तिथे आहेत. हे आपलं काम आहे की कुठल्याही वन्य प्राण्याशी कसं डील करावं आणि त्याच्यापर्यंत कसं पोचावं. आज मजा आलेली आहे आनंद शिंदे यांच्यासोबत गप्पा मारून, त्यांच्यासोबत आमचं पॉडकास्ट आम्ही आज शेअर केलं. तर आता मला तुम्हाला आमच्या पॉडकास्टतर्फे एक छोटंसं गिफ्ट द्यायचं, एक भेटवस्तू द्यायची आणि तुमची एका पानावर एक सिग्नेचर सुद्धा आम्हाला आठवणीसाठी हवी. तर
हे आमच्यातर्फे सरांना छोटंसं गिफ्ट. सर तुम्हीच ओपन करा आणि पहा कसं वाटतं. हो, वा, मस्त. तुम्हाला म्हणजे हत्तीच्या शेणापासून फार उच्च दर्जाचा कागद बनवता येतो आणि आता त्याच्या सुद्धा वह्या लोक वापरायला लागले. त्या आम्ही नक्की संपर्क करू सर त्यासाठी. म्हणजे ही फार हे इंटरेस्टिंग बघ, गोष्ट आहे. काकाने दिलं गिफ्ट.